झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणजे अजून 23 तारखेला निकाल लागायचा आहे. बाळ जन्माला यायच्या अगोदर नाव काय ठेवायचं याच्यावर त्या ठिकाणी नाना पटोलेंचं वक्तव्य आहे. मला वाटतं क्लिअर कट महाराष्ट्रातल्या जनतेनं जनाधार दिलाय. भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं स्पष्ट चित्र आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा होऊ शकत नाही. त्यामुळं काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायचा प्रश्न दूर राहिला. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल. आता नाना पटोलेंवर संजय राऊतांनी काय वक्तव्य करायचं ते केलं आहे. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या विरोधात प्रणिती शिंदेनी अपक्ष उमेदवाराला समर्थन दिलं. सुशीलकुमार शिंदे या ज्येष्ठ नेत्यांनीही दिलं. त्यामुळे त्यांच्यात कशा पद्धतीनं पाडापाडी आहे हे महाराष्ट्र पाहतोय. सांगलीच्या जागेवरून सुद्धा जयश्री पाटील आणि तिथले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष उमेदवार पृथ्वीराज यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालेली बेदिली महाराष्ट्र पाहतोय. आणि त्याच्यामुळे ज्या पक्षांमध्ये एक वाक्यता नाही ते मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवायला निघालेत. मला वाटतं मुंगेरी लाल के हसीन सपने असंच नानाच्या बाबतीत बोलावं लागेल. एक्झिट पोल जे आलेले आहेत त्यामध्ये एक एक्झिट पोल असा आहे की 136 ते 145 महाविकास आघाडी आणि 139 ते 139 महायुती असं एक एक्झिट पोल आहे आणि अपक्षांना सुद्धा बऱ्याचशा जागा सुटलेल्या पाहायला मिळतात. मला वाटतं खरं म्हणजे एक्झिट पोल हा काही अंतिम नसतो. तथापि एक 8-10 एक्झिट पोल आले. त्याच्या 8-9 ठिकाणी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्याच्यामुळे एखादा अपवादात्मक या ठिकाणी अशा प्रकारचा पोल असू शकतो. परंतु काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार बनेल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तशा प्रकारचं वातावरण, तशा प्रकारचं मतदान महाराष्ट्रातील जनतेनं केल्याचं दिसतंय. भाऊ, एक्झिट पोलवर नजर टाकली तर कुठेतरी अपक्ष किंग मेकर ठरू शकतात. त्या दृष्टिकोनातून आता सगळ्या पक्षाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. अपक्षांच्या संपर्कात आता दोन्हीकडून म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आता संपर्क सुरू झालेला आहे. निश्चितच काही प्रमाणात अपक्ष त्या ठिकाणी निवडून येतील. तथापि अपक्ष हे सत्ता बनते त्या बाजूनी सातत्यानं किंवा आतापर्यंतचा इतिहास असतात आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार बनत असताना त्या ठिकाणी निश्चितच अपक्ष महायुतीच्या बाजूने राहतील आणि काही अपक्ष हे महायुतीतल्या पक्षांचेच निवडून येण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे ते आपल्या मूळ घरात निश्चितच येतील. सत्ता स्थापनेवरून संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात की एकनाथ शिंदे जिथे जातील तिकडे आम्ही शर्ट पकडून जायला तयार आहोत. मग त्यांना विचारलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी जर पवारांसोबत गेले तर ते म्हणतात की जिथे जातील तिकडे आम्ही जायला तयार आहोत. नाही, मला वाटतं शिरसाटांची भूमिका ही काही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं मला वाटत नाही. जर ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल तर त्यावर मी भाष्य करू शकेन. तथापि मला असं अजिबात वाटत नाही. शरद पवारांच्या विरोधात, महाविकास आघाडीच्या विरोधात शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या आहेत. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विरोधात लढवल्या आहेत. त्याच्यामुळं ज्या विचारातनं त्यांनी या ठिकाणी महायुती किंवा BJP बरोबर युती केले अशा प्रकारची तिळमात्र गोष्ट होऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. भाऊ, बच्चू कडू म्हणतात की आमच्याशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही, आम्ही ठरवू. नाही, बच्चू तर राणा भीमदेवी थाटामध्ये बोलण्यात त्या ठिकाणी एक्सपर्ट आहेत. पहिलं त्यांचे किती उमेदवार निवडून येत आहेत ते जाहीर करावं. स्वतःची सीट त्या ठिकाणी धोक्यात आहे. अटीतटीची लढत प्रवीण तायडे यांच्यासोबत त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं तिथेच लढत टोकाची आहे. त्यांनाच त्या ठिकाणी निवडून येताना दमछाक होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची संख्या किती येते आणि बच्चू कडू त्याबरोबर महायुतीबरोबर राहिलेले आहेत. उद्या ते काय घ्यायचा निर्णय तो घेऊ शकतील. भाऊ, अमेरिकेमध्ये आहे तो अदानींच्या विरोधात आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र त्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन म्हणतायत की
अदानींना अटक झाली की लगेच मोदींचं सरकार देखील जाईल, कसं बघतो या सगळ्याकडे? मला वाटतं राहुल गांधींनी अमेरिकेत जावं. ते परदेशातच त्यांच्या ॲक्टिव्हिटी जास्त चालू असतात आणि तिथल्या जाऊन सरकारला गुन्हा दाखल झाला आहे तर कारवाई करण्याची मागणी करावी. त्याच्यामुळं त्या ठिकाणी इथे बसून त्या ठिकाणी तिथे काय चाललं आहे त्यावर भाष्य करणं आणि त्या आधारे सरकार त्या ठिकाणी पडणार, म्हणजे या ठिकाणी मला वाटतं आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रकारचं राहुल गांधींचं बालिशपणाचं वक्तव्य आणि बोलणं आहे. महाविकास आघाडी सत्तेत येणार, 23 तारखेला संध्याकाळी आम्ही सरकार स्थापन करणार, राऊतांचा दावा. राऊतांचा दावा म्हणजे काय प्रचंड आत्मविश्वासाचा सागर असतो. ते फक्त त्यांनी एवढं सांगावं की आमचा मुख्यमंत्री होणार आणि संजय राऊत मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको, एवढंच बोलायचं ते राहिलेत. महाविकास आघाडीची अदानीला टेंडर देण्यासाठी पैसे दिले त्यामुळे अशा पद्धतीचं झालं, संजय राऊत म्हणतात. नाही, मला वाटतं संजय राऊतांचं तुम्ही काय एवढं गंभीर घेता मला माहीत नाही. कुठल्याही प्रकारचा आधार नसतो, निराधार, बेताल आणि कुठल्याही प्रकारची त्याला वस्तुस्थितीदर्शक अशी पार्श्वभूमी नसणारी वक्तव्य संजय राऊतांची असतात. त्याच्यामुळं काही ते वाटेल ते बोलतात, वाटेल ते आरोप करतात. भाऊ, आज महाविकास आघाडीची बैठक आहे, निकाल येण्याआधी ते बैठक करतायत, हालचाली सुरू करत. कुणाची? महाविकास आघाडी. नाही, प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी आपल्याला किती जागा येतील, काय परिस्थिती असेल अशा प्रकारची बैठक घेऊन त्या ठिकाणी अंदाज घेत असतात आणि जेव्हा महाविकास आघाडी चाचपणी करत असेल प्रत्येक पक्षाला किती जागा येतील आणि कदाचित विरोधी पक्षनेता कोण असावा याच्यावर ते एकत्रितपणे चर्चा करू शकतात. बावनकुळेंनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता प्रदेश अध्यक्षांनी सांगितल्यामुळे तीच आमची पक्षाची भूमिका आहे आणि मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही वाटतं की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. जे एक्झिट पोल आले त्याच्यानुसार असं दिसतंय की काही जे दिग्गज उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा पराभव होणार आहे, त्याच्यामध्ये महायुतीचे सुद्धा आहेत, महाविकास आघाडीचे आहेत. कसं पाहता या एक्झिट पोल आणि या दिग्गज उमेदवारांच्या? एक लक्षात ठेवा, मतदार हा राजा असतो, त्याच्या नजरेत दिग्गज नसतो आणि सर्वसामान्य नसतो. या देशामध्ये इंदिरा गांधींनाही पराभव पत्करावा लागला आहे, अटल बिहारी वाजपेयींनाही पराभव पत्करावा लागला आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणूससुद्धा या ठिकाणी निवडून आला आहे. त्याच्यामुळे हा शेवटी मतदाराचा विषय आहे. आता काही दिग्गज असतात त्यांचा मतदारसंघावर प्रभाव असतो, काही दिग्गज देश पातळीवरचे नेते असतात पण त्यांना मतदारसंघात कोण विचारत नाही, जनाधार नसतो. आता पृथ्वीराज चव्हाण पडतील अशा प्रकारची स्थिती आहे. आता ते दिग्गज नक्कीच देश पातळीवर आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आमचे भोसले जे आहेत, बाबा भोसले, अतुल बाबा, ते त्या ठिकाणी मध्यमवर्गीय सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व करत निवडून येणार असं चित्र आहे. त्याच्यामुळे दिग्गजांचा पराभव होऊ शकतो. ज्याचा मतदारसंघाशी कनेक्ट नाही, सर्वसामान्यांशी कनेक्ट नाही, तर मतदाराला दिग्गज असण्याशी काही देणं घेणं नसतं. आमच्या सुखदुःखात कोण धावून येतो तो मतदारासाठी महत्त्वाचा असतो. तशा अर्थानं आताच्या निवडणुकीत मतदान होईल आणि जो मतदारसंघासाठी फायद्याचा नाही तो कोणी दिग्गज असला तरी लोक त्याला घरची जागा दाखवतात. भाऊ, महाराष्ट्र कॅश फॉर वोट प्रकरण गाजलं आणि आता या प्रकरणी ईडीनं एकाला अटक केलेली आहे अहमदाबादमधून. नाही, मला वाटतं बिटकॉईन घोटाळा आणि मध्ये जी कॅश पकडली हे अत्यंत गंभीर विषय आहेत. बिटकॉईन संदर्भात सुद्धा सुप्रिया सुळेंचं नाव पुढं येतं आहे, त्यातनं त्या ठिकाणी पैसा उपलब्ध केल्याचं समोर येतं आहे आणि मला वाटतं त्यात जे नाव गौरव मिळता आलं आहे त्याच्यावर ईडीच्या धाडी पडल्याचं समजतं आहे. आता ह्याचे धागेदोरे महाविकास आघाडीच्या कुणाकुणापर्यंत गेलेत ते आता यथावकाश आपल्याला समजेल. भाऊ, यावेळेस टक्केवारी आहे ती मतांची वाढलेली, महिलांची टक्केवारी अधिक पाहायला मिळते, महिलांचे मतदान अधिक पाहायला मिळते. मला वाटतं या टक्केवारीचं मी 5-6 मुद्द्याच्या आधारे विश्लेषण करू शकतो किंवा समर्थन करू शकतो. एक म्हणजे सर्वात टक्केवारी वाढण्याला जर कारणीभूत कोण असेल किंवा परिश्रम कुणी घेतले असतील
तर भारतीय जनता पार्टीची आमची मातृसंस्था RSS आहे. त्यांनी मतदार परिष्कार अभियान सुरू केलं. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे अशा प्रकारचं अभियान सुरू केलं. जवळपास हजारोंच्या छोट्या मोठ्या बैठका घेतल्या आणि सर्वांना मतदान मोठ्या प्रमाणावर करा अशा प्रकारचं आवाहन केलं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. दुसरा, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या वेळेला सांगितलं होतं की 2-2.5% फरक केवळ आमच्यामध्ये आहे. आपण जर 1-2-3% मतदान वाढवलं तर त्या ठिकाणी लोकसभेचा पराभव आपण पुसून काढू शकतो. आणि कार्यकर्त्यांनी ते फडणवीस साहेबांचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं. बूथ स्तरावर मतदान वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. हे दुसरं कारण. तिसरं कारण, त्या ठिकाणी आपण बघाल की लोकसभेला जे इलेक्शन यंत्रणा होती ती ढिसाळ होती, गर्दी खूप होती, हजारोच्या संख्येनं लोक मतदान न करता परत गेली. आता 700-800ची बूथ करून, सोसायटीत बूथ करून मतदानाला जो वर्ग जात नव्हता गर्दीमुळे, अव्यवस्थेमुळे, ते आता सोपं झालं. आणि आतमध्ये जे मतदान करायचा वेळ आहे तो आता 1 मिनिटाला जवळपास 3 मतं होत होती. त्याच्यामुळं रांग नव्हती. त्यामुळे इलेक्शन आयोगाने घेतलेली दखल, ज्याचा BJP महायुतीने सातत्यानं पाठपुरावा केला, तेही त्या ठिकाणी कारण आहे. आणि अशा सगळ्या कारणानं त्या ठिकाणी मतदान वाढलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सातत्यानं, हा लोकशाहीचा उत्सव आहे, मतदान कोणाला करायचं ते करा, परंतु मतदानाचा टक्का वाढला पाहिजे ही भूमिका घेतली. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या निवडणूक यंत्रणेने सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणावर करा अशा प्रकारचं आवाहन केलं. आणि महाराष्ट्रातील जनतेला लोकसभेच्या वेळेला मोदी साहेबांकरिता जे काही कमी मतदान झालं त्याची खंत त्यांच्या मनात होती आणि त्याची उतराई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान करून विधानसभेत महायुतीचं सरकार आणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला करायची होती. भाऊ, महिलांचं मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतं. हाही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला जो माझ्याकडून राहिला की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही त्या ठिकाणी आणलेली आहे. आज 2,60,00,000 महिलांना थेट लाभ याचा होतोय. आणि त्याच्यामुळे ही योजना बंद करायला काँग्रेसवाले निघाले होते, रद्द करायला कोर्टात गेले होते. आणि अशा वेळेला जर पुन्हा चुकून माकून काँग्रेसचं सरकार आलं तर आमची लाडक्या बहिणींची योजना बंद होईल ही एक भीती लाडक्या बहिणींच्या मनात होती. म्हणून आपल्या भावांचं सरकार वाचलं पाहिजे या पोटतिडकीतनं या ठिकाणी या सगळ्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि आपल्या भावांना आशीर्वाद दिला. भाऊ, भाजपच्या संपर्कात असलेले जे अपक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याला सुरुवात झाली अशी माहिती आहे. आणि पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते होईल असंही बोललं जातं. नाही, मला वाटतं ही राजकारणातली प्रक्रिया आहे. जेव्हा अपक्ष निवडून येतात त्यावेळेला सत्ता बनवण्यासाठी इच्छुक असणारी लोक त्या ठिकाणी अपक्षांच्या संपर्कात राहतच असतात. हे काही नवीन गोष्ट नाही आहे. आणि मग अशा वेळेला एकत्रित ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, चुकीचं काही होऊ नये अशा प्रकारच्या गोष्टी हा निवडणूक प्रक्रियेतला, सत्ता बनवत असताना प्रक्रियेतला भाग आहे. भाऊ, 2019च्या विधानसभेच्या निवडणुका पाहता यावेळेस जी रक्कम पकडली गेलेली आहे ती कुठेतरी 5 पटपेक्षा जास्त रक्कम पकडली गेलेली आहे. निवडणुकांमध्ये पैशांचा वावर जास्त झाला असं म्हणायचं का? नाही, मला वाटतं पैशांचा वावर जास्त होण्यापेक्षा पैसे वाटपाची चर्चा जास्त झाली. त्याच्यामुळं पैशांचा महापूर पडतोय, पैसे वाटतायत अशा प्रकारचं एक केळसवानं चित्र नक्कीच त्या ठिकाणी उभं राहिलं, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकीय परंपरेला शोभणारं नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सर्वच राजकीय पक्षांनी याची दखल घेऊन यावर आळा बसला पाहिजे. किंबहुना या गोष्टी होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. निवडणूक आयोग असेल, गव्हर्नमेंट मशिनरी असेल, या सगळ्यांनी कडक उपाययोजना करून मुळात पैसे वाटलेच जाणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे. निवडणूक आयोगानेच ही जी रक्कम पकडली ती 6%च्या वर, 6 पट म्हणजे 2019ला जी पकडलेली रक्कम, तर त्यामुळे असं चित्र होतंय का की निवडणूक म्हणलं की पैशांचा वावरच?
नाही असं काय, हे बघा, निवडणूक पैसे घेऊनच मतदान होतं असं काही नाही आहे. अनेक करोडपती लोक या देशामध्ये पडलेत आणि त्यांना सर्वसामान्य माणसांनी पराभूत केलेलं आहे. त्यामुळे जनता मतदान करताना विचार करत असते, परंतु अशा प्रकारे पैशाचा वापर होता कामा नये. केवळ पैशाने निवडणुका होत असतात तर टाटा, बिर्ला, अंबानी या सगळ्यांनी या ठिकाणी निवडणुका लढवल्या असत्या आणि देशाचं नेतृत्व केलं असतं. राहुल गांधी असं म्हणतात, बने रहो, डटे रहो, शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत बुथवर थांबा. अनेक मोठे घोटाळे उद्या मतमोजणीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतात. नाही, मला वाटतं त्या ठिकाणी त्यांना त्यांचा पराभव दिसतोय आणि मग आता पराभव झाल्यावर विश्लेषण काय करायचं, तर मग त्या ठिकाणी EVMचा घोटाळा, पैसे वाटले, आयोगाचा दबाव, सत्तेचा दबाव, त्यापैकीच विश्लेषणाकरिता त्या ठिकाणी तयार करायचा हा मुद्दा आतापासूनच ते तयार करत आहेत. ज्या पद्धतीने ही निवडणूक मतदानाची पार पडली त्यामध्ये आधीच्या मतदानाची प्रक्रिया असेल किंवा आता यावेळी आपण जर पाहिलं तर अनेक राजकीय पक्षांची लोक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळाले. मारहाणीचे प्रकार सुद्धा कालच्या दिवशी दिवसभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. उमेदवारांना सुद्धा मारहाण झाली, अशा घटना. मला वाटतं की आपल्या देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. महाराष्ट्रात निवडणुका अत्यंत सुसंस्कृतपणे लढवल्या जातात आणि एक खरं आहे की या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वार्थानं त्या ठिकाणी नीतिमूल्य पायदोळी तुडवली गेली. पैशाचं वाटप असो, मारहाण असो, एकमेकांवर हल्ले करणं असो, मला वाटते सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी निश्चितच त्या ठिकाणी शोभणारं नाही. सर्व राजकीय पक्षांनी याची दखल घेऊन निवडणुकीकरता पक्षांतर्गत आचारसंहिता करून कार्यकर्ते आणि नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता. मुंबईतील काही मुस्लिम भागांमध्ये मतदानाचा टक्का हा लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये घसरलेला आहे. तर या घसरलेल्या आकडेवारीकडे कसं पाहता? मला वाटतं मुस्लिम समाजाच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी जातीय धार्मिक तेढ निर्माण करून या ठिकाणी योग्य ठरणार नाही. किंबहुना त्यांना लोकसभेत झालेल्या विषयाचा पछतावा झाला असेल. विकास करत असताना, लाभ देत असताना सत्ताधारी पक्ष कुठलाही जातीयवाद करत नाही, धार्मिक वाद करत नाही. उदाहरणार्थ लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पैसे देत असताना माझ्या मुस्लिम भगिनीला काही त्या योजनेतनं वगळलं नाही. त्याच्यामुळे जर सरकार विकास सगळ्यांसाठी करतं आहे तर आपण कोणाच्या तरी बहकाव्यात येऊन आपण धार्मिक तुष्टीकरण करू नये, असं काही समंजस असणाऱ्या त्यांच्यातल्या वर्गाला कळलं असावं. आणि मग काही कष्टकरी, लाभार्थी वर्ग, काही समजदार वर्ग यांनी अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली असेल आणि गेल्या वेळेला जे रांगा लावून तिडकीतनं मतदान होतं ते यावेळेला दिसत नाही. भाऊ, जितेंद्र आव्हाडांनी आता एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणजे आता घोडेबाजार होऊ शकतो, मात्र आम्ही आमचे आमदार आता फ्रान्सला घेऊन जाऊ. आता जितेंद्र आव्हाड यांनी जाऊन फ्रान्सलाच निवडणूक त्या ठिकाणी लढवावी आणि फ्रान्सचा तिकडे प्रमुख व्हावं. मला वाटतं काहीतरी आपलं बोलायचं म्हणून या ठिकाणी बोलतायत. निवडणुकीवर बोललं पाहिजे, नीट त्याचं आकलन विश्लेषण केलं पाहिजे. आता फ्रान्स आणि इथला काय संबंध आहे? गोवातीला गेले तर एवढी चर्चा केली, मग फ्रान्सला गेलात तर काय होईल? माहीम विधानसभेत योजित असताना स्थानिक भाजपचे पदाधिकारी त्यांनी मनसेचं काम केलेलं आहे. येत्या काळात 2 हिंदुत्व पक्षांपेक्षा एक भाजपला निवडून यावं लागेल अशी आपल्याला परिस्थिती दिसते. कोणी कुठलं काम केलं अजून मला त्याची कल्पना नाही. आपण म्हणताय, मला त्याचं अजिबात माहीत नाही कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसेचं काम केलं ते. भाऊ, नाना पटोले जर मुख्यमंत्री होणार असतील तर आधी राहुल गांधी आणि खरगे यांनी जाहीर करावं असं राऊतांनी म्हटलंय. पटोलेंच्या चेहऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे असं चित्र दिसते. पुन्हा एकदा वाद राऊत आणि नाना. नाही, संजय राऊत तर महाराष्ट्रात बोलतच नाहीत. ते राष्ट्रीय नेते आहेत, त्यामुळे ते राहुल गांधी आणि सोनिया गांधींशिवाय खाली बोलत नाहीत. आणि त्यांचा असं समज आहे की राहुल गांधी त्यांच्यासोबत आहेत, उद्धवजींच्या मागे आहेत आणि त्याच्यामुळे नाना पटोले पुढे आल्यामुळे थोडीशी चलबिचल त्यांची होऊ शकते. पण जी गोष्ट आड्यातच नाही ते पोहऱ्यात येणार कुठनं? मुख्यमंत्रीच तुमचा होणार नाही महाविकास आघाडीचा, तर काँग्रेसचा होणार की तुमचा होणार?
मला वाटतं हे जर तरच्या गोष्टी आहेत. घोडा मैदान लांब नाही, परवा निवडणुका आल्यावर त्या ठिकाणी आपल्याला समजून येईल. कसं हिंदीत काय करायचं? हिंदी में जाना चाहते हैं. हा विचार हिंदीत 1-2 प्रश्न. रणजीत शिंदे ने जिस तरह से एमवीए के खिलाफ एक कैंडिडेट दिया है, क्या लगता है आपको सांगली पैटर्न के चलते महाराष्ट्र में एमवीए का नुकसान होगा? एमवीए का बड़ा नुकसान होगा, क्योंकि अभी सुशील कुमार शिंदे कांग्रेस के बड़े नेता है, प्रणिति शिंदे एमपी है. अगर वही महाविकास आघाड़ी की संहिता पालते नहीं और वो अपक्ष इंडिपेंडेंट कैंडिडेट का प्रचार करते हैं तो उद्धव ठाकरे थोड़ा चुप बैठने वाले, वो भी कांग्रेस के खिलाफ काम करेंगे. क्योंकि अगर उनके उम्मीदवार गिराने का प्रयास आप करोगे तो उद्धव ठाकरे का स्वभाव समझते हुए वो भी कांग्रेस के उम्मीदवार गिराएंगे. मुझे लगता है इसी तरह के आदेश भी उन्होंने दिए हैं और इसलिए चुनाव का नतीजा आने के बाद इन्होंने ही इनके उम्मीदवार कैसे गिराए हैं वो लोगों के सामने आएगा. अभी सांगली में जयश्री पाटिल कांग्रेस की उम्मीदवार है. एक बार सांगली पैटर्न सक्सेस हुआ, उसके ऊपर कांग्रेस का भरोसा है. उधर भी अपक्ष खड़े किया है, लेकिन वहाँ कांग्रेस का जिलाध्यक्ष पृथ्वीराज पाटिल खड़ा है. तो इनमें कांग्रेस में एक वाक्यता नहीं है तो महाविकास आघाड़ी में कहाँ से आएगी. तो एक दूसरे के गिराने में वो लगे हैं और उसका नतीजा हमें दिखाई पड़ेगा 23 को. कांग्रेस की क्या कोशिश रही कि ज़्यादा से ज़्यादा एमएलए उनके रहेंगे तो मुख्यमंत्री वो बन सकते हैं, उनकी पार्टी का बन सकता है, नाना पटोले जिस तरह से आगे जान कर रहे हैं. नहीं, आखिर महाविकास आघाड़ी के एमएलए ज़्यादा आएंगे तो उनका मुख्यमंत्री बन सकता है. अगर वो उद्धव ठाकरे के गिराएंगे और वो दूसरे सहयोगी पार्टी के गिराएंगे तो कैसा उनका मुख्यमंत्री बन सकता है. तो एक दूसरे को गिराएंगे और उनका आंकड़ा बहुत ही नीचे आने वाला है. हमें उनको गिराने की आवश्यकता नहीं, वो आपसी एक दूसरे को मुख्यमंत्री बनने की स्पर्धा में गिराएंगे और उनका आंकड़ा बहुत ही कम होगा. एमवीए ने अडानी और धारावी डेवलपमेंट को इस बार चुनावी मुद्दा मुंबई में बनाने की कोशिश की है. किस तरह का जनता का प्रतिसाद? मुझे लगता है महाराष्ट्र में अनेक मुद्दे पर वो बोल सकते थे, लेकिन उनके पास कोई मुद्दा नहीं है. सरकार के खिलाफ कोई भी उनको टिप्पणी करने के लिए मुद्दा नहीं. हम लोग जो लोगों के सामने विकास का मुद्दा लेके गए, लोगों को जो सुविधा दी वो हमारे वो नकारा नहीं पाए और इसलिए अडानी का मुद्दा इमोशनल बना के कुछ हासिल होता है का प्रयास हुआ, लेकिन वो भी मुद्दा चला नहीं. हमें वहाँ का भी उम्मीदवार हमारा महायुति का चुन के आएगा. बड़े जो बड़ा है लास्ट परसेंटेज महाराष्ट्र में, उसका श्रेय आप किसको देंगे? उसका श्रेय हम सबसे पहला हमारी भारतीय जनता पार्टी की मातृ संस्था आरएसएस है उनको देते हैं. क्योंकि आरएसएस ने मतदान परिष्कार करके अभियान चलाया. जो अनेक संगठन आरएसएस की है वो वोटिंग बढ़ाने के लिए काम पे लगी थी. छोटी मोटी हजारों बैठकें उन्होंने की. उनके अनेक सामाजिक संस्थाएं हैं, उनको काम पे वोटिंग बढ़ाने के लिए लगाया. तो सबसे बड़ा रोल उनका है. उनका अंडरग्राउंड मतदान बढ़ाने के लिए काम शुरू था. दूसरा, महाराष्ट्र के हमारे सर्वोच्च नेता जो है देवेंद्र फडणवीस साहब ने, उन्होंने भारतीय जनता पार्टी के नज़र में लाया था कि 2-2.5% हमारा कम लोकसभा में वोटिंग हुआ है, इसलिए वोटिंग परसेंटेज बढ़ाने की हमें आवश्यकता है. और वह कार्यकर्ताओं के मन में ठीक तरह से रुझा, इसलिए उधर वोटिंग बढ़ाने का हमारे बूथ स्तर के कार्यकर्ता ने प्रयास किया. और तीसरा, जो इलेक्शन कमीशन है, लोकसभा में जो कोई कमियां थी वो उन्हें दुरुस्त की. छोटे छोटे मतदान केंद्र 700-800 की गर्दी नहीं थी. अंदर 1 मिनट में 3 वोट हो, इसका प्लानिंग किया. व्यवस्था अच्छी थी. तो इसलिए गए वक्त लोकसभा में जो अनेक लोग मतदान केंद्र से विदाउट मतदान करते हुए वापस गए, वो नहीं गए. और हमारी लाडली बहना को हम भूल नहीं सकते हैं. 2,60,00,000 महिला बहनें को लाड़की बहन योजना का लाभ हुआ. और कांग्रेस की सरकार आएगी तो हमारी योजना रद्द होगी.
वो उनके मन में डर था। इसलिए हमारे भाइयों का सरकार महायुति का आना चाहिए, इसलिए डट के बड़ी संख्या से हमारी महिला बहन आए, उनका परसेंटेज बढ़ा, इसलिए ओवरऑल परसेंटेज का टका बढ़ गया है। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।